खऱ्या अर्थानं आपल्या घरातली वयोवृद्ध माणसं जेव्हा आपल्याला कायमची सोडून जातात ना माझ्या ताई दादांनो, तेव्हा एक प्रचंड पोकळी माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. कीर्तनात तुम्ही बसलेला आहात, खूप काळजीपूर्वक कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा आणि या कीर्तनातून वडील म्हणजे काय, आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये किती मोठं योगदान आहे, या काही गोष्टी जाणीवपूर्वक प्रकर्षानं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर स्वर्गीय साहेबराव बाबा यांच्या जाण्यानं या घरामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचं दुःख, एक उणीव निर्माण झालेली आहे. मी इथे फक्त अशोक भाऊंचे वडील किंवा या परिवारातले ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या जाण्यानं परिवारात दुःख निर्माण झालं एवढं माझं बोलणं मर्यादित नाहीये. तर या सगळ्या माझ्या बोलण्यातून आपण आपल्या वडिलांना आठवायचं की खरं जेव्हा आपल्या हक्काची माणसं आपल्याला सोडून जातात तेव्हा जिंकलेली लढाई हरल्यासारखं वाटतं माणसाला. ज्या वडिलांनी राबले, कष्ट केले, अगदी ऊसतोडीला जाऊन 100 एकरच्या जवळपास जमीन ज्यांनी कष्टानं मिळवली, खूप चांगल्या पद्धतीने परिवाराचा सांभाळ केला, भगवंताच्या आशीर्वादानं, भगवान श्री शंकराच्या कृपेनं या परिवाराला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तसं पाहता माणसाचं समाधान कधी होत नसतं, माणसाचं मन कधी भरत नसतं, पण जगण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या परमेश्वराने या जाधव परिवाराला भरपूर दिलेल्या आहेत, भरभरून दिलेल्या. आणि कुणाची पुण्याई आहे? तर आई वडिलांची पुण्याई आहे. पण आपले वडील आता या जगात राहिले नाहीत. मग त्या वडिलांनी एवढे कष्ट केले, घडवलं, वाढवलं, जगायला शिकवलं, समाजामध्ये मानपान, प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. त्या वडिलाबद्दल आपल्या अंतःकरणात जो कृतज्ञतेचा भाव आहे तो आपण कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त करू, असं या भावंडांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. खरं सांगते मी तुम्हाला, स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं जीवन सफल झालं बरं का. तुम्ही म्हणाल कसं? वैकुंठवासी, कैलासवासी साहेबराव बाबा यांच्या आयुष्यभर त्यांनी जे कष्ट केले, त्यांनी जे राबले, त्या गोष्टीचा सार झाला. कारण त्यांच्या लेकरांनी वर्ष श्राद्धाला कीर्तनाचं नियोजन केलं, अन्नदानाचं नियोजन केलं, सार झाला त्यांच्या जीवनाचा. नाही तर कष्ट करणारे आईवडील खूप असतात, लेकरासाठी कोट्यवधीची प्रॉपर्टी कमवून ठेवणारे आईवडील खूप आहेत समाजामध्ये, पण त्यांच्या एवढ्या कष्टाचं चीज करणारी लेकरं त्यांच्या पोटी जन्माला येतील का नाही काही सांगता येत नाही. खूप कमवून ठेवलं तरी मुलं म्हणतात काही उपकार नाही केला, असे बोलणारी सुद्धा आहेत. पण आज आपल्या वडिलांनी आपल्याला घडवलं याची जाणीव ठेवून त्यांच्या आठवणीमध्ये एवढ्या अट्टहासानं कीर्तन सोहळा घडवून आणला. या जाधव परिवाराचं कौतुक आणि साहेबराव बाबांचं जीवन सफल झालं याचा हा पुरावा आहे, त्याची ही पावती आहे. खरं तर संतांची प्रमाण सार्थ झाली यांच्या जीवनामध्ये. साठी केला होता Bye.
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आपल्या आठवणीमध्ये भगवंताचं स्मरण होतं, याच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. नाहीतर काही लोकांची आठवण आली तरी माणसं बोट मोडून शिव्या देतात. काही माणसं गेली की लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली. का? त्या माणसांचं काहीच योगदान समाजासाठी नाही, परिवारासाठी नाही, पण लोक चांगली आठवण सुद्धा काढत नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये भगवंताचं कीर्तन, भजन, कथा, नामस्मरण होतंय ना, तर समजा हे गेलेल्या माणसाचं पुण्य आणि त्या माणसानं परिवाराला लावलेले संस्कार, हे त्याचं फळ आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण मला जाणीवपूर्वक आज वडील समजावून सांगायचे आहेत. सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं की आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं, तुम्ही कुणाचे तरी वडील आहात हे बाजूला ठेवा, तुम्ही कुणाचा तरी मुलगा आहात, आपल्या वडिलांना आठवायचं. बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊल्यांनी, तुम्ही कुणाची तरी आई आहात हे विसरून जा. तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, आपल्या वडिलांना आठवा. आपल्या घरातले ज्येष्ठ माणसं, आपले वडील त्या घराचा आधार असतात. बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे, बुलंद दरवाजा आहे. बाप म्हणजे आधारवड आहे, बाप म्हणजे डोक्यावरचं छत्र आहे, बाप म्हणजे आपला स्वाभिमान आहे, बाप म्हणजे आपला सन्मान आहे. सगळ्या गोष्टी आहेत आपल्या वडिलांच्या संदर्भात. वडील म्हणजे आपलं सगळं काही आहे. हे माझं बोलणं तुम्हाला आणखी चांगलं कळावं म्हणून काही गोष्टी मी समजावून सांगते. काही लोक म्हणतात आमच्या बापानं आम्हाला काय बरं दिलं, दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही म्हणतात काही लोक असे. त्यांना वडिलाच्या उपकाराची जाणीवच नसते. ते म्हणतात दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही, आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हातारपणात बापाला असं कधीच म्हणायचं नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून, तुम्ही आम्हाला काय दिलं म्हणून. सत्य सांगते मी तुम्हाला, आपल्या वडिलांनी जे आपल्याला दिलं ना, ते जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला देता नाही आलं. तुम्ही म्हणाल काय दिलं आमच्या वडिलांनी, आमच्यासाठी जमीन नाही ठेवली, गाडी नाही ठेवली, पैसा नाही, बंगला नाही, बँक बॅलन्स नाही, काहीच नाही, काहीच दिलं नाही आम्हाला. आणि तुम्ही म्हणता की खूप काही दिलं. काय दिलं आमच्या वडिलांनी आम्हाला? आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जमीन कमवून ठेवली का नाही महत्वाचं नाही आहे. ते फिरायला गाड्या आहेत का नाही महत्वाचं नाही. कान देऊन ऐका, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काही प्रॉपर्टी कमवून ठेवली का नाही हे अजिबात महत्वाचं नाही. त्यांनी ते दिलंय का नाही हे सुद्धा महत्वाचं नाही. पण त्यांनी आपल्याला समाजामध्ये जगण्यासाठी, ताठमानेने जगण्यासाठी आपल्या बापानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काही मागूच नका. नाव दिलं आपल्याला, नाव. बापाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं वेश्येच्या मुलाला जाऊन विचारा. प्रमाणाशिवाय बोलणार नाही मी तुम्हाला. सिख धर्मियांचे गुरु नानकदेव महाराज सांगतात, पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, मेरे मना देवी बीती उमर हरि नाम बिहारे, बीती उमर हरि नाम बिहारे, सुमिरन करले, मेरे मन
आणि वेशा पुत्र पिता बी नाही ना. आपल्या वडिलांनी आपल्याला संपत्ती किती दिली महत्वाचं नाही, सन्मानानं जगण्यासाठी नाव दिलं हे सगळ्यात मोठं दान दिलं. सगळ्या माझ्या ताई दादांनी कान देऊ नाही का? जेवढी आई आपल्याला लवकर कळते ना तेवढा वडील तेवढा बाप समजत नाही बरं आपल्याला लवकर. बापाचं प्रेम लवकर लक्षातच येत नाही. आईनं तोंडावरून हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो आणि बापानं तोंडावरून हात फिरवला का जेशिबीचा बकेट फिरल्यासारखा वाटतो. का असं होतं तेच कळत नाही. का बापाच्या बाबतीमध्ये बाप म्हटलं की बाप एक भीती असते. बाप म्हणजे भीती, बाप म्हणजे भय, बाप म्हणजे धाक. एकच आपल्या डोक्यात गणित घातलेलं आहे. बाप नाही कळाला आजपर्यंत कुणाला. ज्यांना कळाला असेल खरंच ती माणसं भाग्यवान म्हणावी लागतील. आईच्या बाबतीमध्ये आपला ओढा असतो जास्त. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. किती रडते लेकीसाठी, किती रडते. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रात्र रडणारा बाप अजून जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण त्या भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजून जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हात कापसाची, गव्हाची, ज्वारीची, बाजरीची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारी धरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. का बरं? साहित्यानं सुद्धा जे आईच्या बाबतीत साहित्य तयार झालं ना तेवढा न्याय साहित्यानं देखील बापाला दिलेला नाही. प्रचंड स्वरूपात आईवर साहित्य पाहायला मिळतं, पण बापाच्या बाबतीमध्ये साहित्यानं सुद्धा हात आखडता घेतलेला आहे. का कळत नाहीत वडील? मी तर तुम्हाला आजच्या कीर्तनात अशी काही गोष्ट सांगणार आहे ना. आईचं प्रेम कमी असतं मला म्हणायचं नाही, पण बापाचं प्रेम काकणभर जास्तच असतं लेकरावरती आईपेक्षा. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असं काय सांगायला लागलात? मी माझं बोलणं तुम्हाला पटवून देईल. ज्या पटीत आपली आई आपल्यावरती प्रेम करते ना त्याच्यापेक्षा जास्त पटीत प्रेम आपले वडील आपल्यावरती करत असतात. आज तुम्हाला आई नाही मी वडील समजावून सांगणार आहे.